गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण याच्या आधी जे आपलं लेक्चर झालेलं होतं त्याच्यामध्ये आपण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस हा जो आपला टॉपिक होता तो कंप्लीट केलेला आहे आणि त्याच्यावरचे आपण न्यूमरिकल्स पण सॉल्व केलेले आहेत. आज आपण जो टॉपिक स्टार्ट करतोय तो आहे आपला फर्स्ट टॉपिक, म्हणजे आहे रोटेशनल डायनॅमिक्स. ओके, रोटेशनल डायनॅमिक्स हा आपल्या बुकमधला सगळ्यात पहिला टॉपिक आहे, पण तो टॉपिक जो आहे तो मी आत्ता चालू करते. आपण तिसरा टॉपिक घेतलेला आहे. थर्ड टॉपिक आपण बघितला कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, आणि आज आपण फर्स्ट टॉपिक चालू करतोय. फर्स्ट टॉपिक आपला आहे कोणता, तर रोटेशनल डायनॅमिक्स. फर्स्ट टॉपिक इज रोटेशनल डायनॅमिक्स. ओके, रोटेशनल डायनॅमिक्स हा जो टॉपिक आहे आपला, हा टॉपिक खूप खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. रोटेशनल डायनॅमिक्स खूप इम्पॉर्टंट का आहे, कारण याच्यावर JEE नीटला जास्तीत जास्त MCQ विचारले जातात. म्हणजे 3 ते 4 एक्झाम्पल ह्या एका टॉपिकवर असतात रोटेशनल डायनॅमिक्सवर, आणि त्याच्यामुळं हा जो टॉपिक आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यामध्ये सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन असे 2 पार्ट आहेत ॲक्च्युली, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. आपण 11thच्या आपल्या सिलेबसमध्ये जो आपला फ्रिक्शनचा टॉपिक होता की नाही, फ्रिक्शन, तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, हां, तर त्याच्यामध्ये मोशन इन प्लेन या टॉपिकमध्ये सर्क्युलर मोशनचा थोडासा पार्ट गिवन होता. फ्रिक्शनमध्ये नाही, मोशन इन प्लेनमध्ये. मोशन इन प्लेन जो आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये 11thमध्ये सर्क्युलर मोशनचा थोडासा पार्ट होता, तो त्यावेळेस मी घेतलेला नाही. तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलेलं होतं की हा टॉपिक आपला 12thमध्ये होईल, कारण त्यांनी थोडा पार्ट 11thमध्ये दिलेला होता आणि बाकी सगळा टॉपिक हा 12thमध्ये आहे, आणि त्यामुळं तिथे आपण तो काहीच घेतलेला नव्हता. आणि आजपासून आपण सगळ्यात पहिल्यांदा रोटेशनल डायनॅमिक्सचे 2 पार्ट मी तुम्हाला सांगितले. एक आहे सर्क्युलर मोशन आणि दुसरा आहे तो म्हणजे आहे रोटेशनल मोशन. जर आपल्याला सर्क्युलर मोशन व्यवस्थित कळाला तर रोटेशनल मोशन इझिली तो समजू शकतो, कारण त्याच्या काही टर्म्स आपण पहिल्या सर्क्युलर मोशन या टॉपिकमध्ये बघणार आहे. ओके, नीट लक्षात ठेवा, हा टॉपिक 2 टॉपिकचं कॉम्बिनेशन आहे. एक आहे कोणता, सर्क्युलर मोशन, आणि दुसरा आहे तो म्हणजे आहे रोटेशनल मोशन. तर त्यातला मी आत्ता फर्स्ट कोणता चालू करते, तर सर्क्युलर मोशन. ओके, आपण काय बघतोय, कोणता टॉपिक बघतोय हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा माहिती पाहिजे. हां, रोटेशनल डायनॅमिक्स इज हॅव्हिंग 2 टॉपिक्स. फर्स्ट इज सर्क्युलर मोशन अँड सेकंड इज रोटेशनल मोशन. ओके, पण सर्क्युलर मोशन आपण पहिल्यांदा यातला पार्ट बघणार आहे, आणि सेकंड पार्ट जो आहे तो असणार आहे रोटेशनल मोशन. हा पार्ट आपण हा टॉपिक झाल्यानंतर घेणार आहोत. ओके, मग आता आपण कोणता पार्ट बघणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा सर्क्युलर मोशन. रोटेशनल डायनॅमिक्समधला सर्क्युलर मोशन हा पार्ट आपण पाहणार आहोत. ओके, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डेफिनिशन माहिती पाहिजे. डेफिनिशन ऑफ सर्क्युलर मोशन. डेफिनिशन ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे सर्वात पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे. सर्क्युलर मोशन हे आपल्याला समजण्यासारखं आहे. सर्कलवरचं मोशन आहे ना, त्याला काय म्हटलं जातं, सर्क्युलर मोशन. म्हणजे सपोज एखादा पार्टिकल अशा प्रकारे सर्कल आहे आणि या सर्कलवर एखादा पार्टिकल असा रिव्हॉल्व होतोय. म्हणजे हा पार्टिकल कशावर रिव्हॉल्व होतोय, तर या सर्कलवर रिव्हॉल्व होतो. म्हणजे कशावर रिव्हॉल्व होतो, तर सर्कलच्या सर्कम्फरन्सवर रिव्हॉल्व होतो. बरोबर, सर्कलवर रिव्हॉल्व होतोय म्हणजे कशावर होतोय, तो त्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर रिव्हॉल्व होतो. ओके, म्हणजे सर्क्युलर मोशन म्हणजे काय आहे, तर एखाद्या पार्टिकलचं मोशन आहे. ते मोशन कशावर आहे, तर सर्कलच्या सर्कम्फरन्सवर आहे. मग आपण याला डिफाईन कसं करू शकतो, कोणतीही डेफिनिशन पाठ करायची नाही आहे बिलकुल. आपल्याला मिनिंगफुली लक्षात ठेवायची आहे. मिनिंगफुली लक्षात ठेवत असताना आता सांगा, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर सर्कलच्या सर्कम्फरन्सवर असणारं मोशन आहे. मग त्याला आपण काय म्हणू शकतो, तर मोशन ऑफ अ पार्टिकल along the circumference of circle is called as the circular motion. ओके, डेफिनिशन आपण याची काय सांगू शकतो, मोशन ऑफ पार्टिकलचं मोशन, द मोशन ऑफ
particle along the circumference of circle, along the circumference of circle, along the circumference of circle is called as circular motion, is called as circular motion. बघा डेफिनेशन काय आहे, मोशन ऑफ अ पार्टिकल along the circumference of circle is called as the circular motion. ओके, पार्टिकलचं मोशन कशावर आहे तर सर्कलच्या सर्कम्फरन्सवर आहे. या मोशनला आपण काय म्हणणार आहोत, सर्क्युलर मोशन असं म्हणणार आहोत. मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज द सर्क्युलर मोशन. ओके, नाव आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे आपल्याला इथे लक्षात आलं. सर्क्युलर मोशन म्हणजे काय आहे हे आपल्याला इथे समजलेलं आहे. तर आता याचे एक्झाम्पल्स काय असतील, एक्झाम्पल्स काय असणार आहेत तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल्समध्ये बघा फर्स्ट एक्झाम्पल असणार आहे. सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे सपोज आपण इथे असं म्हणूयात की स्टोन घेतला आपण, स्टोन, हां, तो स्टोन जो आहे तो एका स्ट्रिंगला कनेक्ट केला. एक दोरी घ्यायची, त्या दोरीला पुढे स्टोन कनेक्ट करायचा, स्ट्रिंगला स्टोन कनेक्ट करायचा आणि ती स्ट्रिंग जी आहे ना तिचं एक एंड जे फ्री आहे, इकडे स्टोन बांधला तुम्ही, दुसरा एंड फ्री आहे, ते फ्री एंड आपल्या हातात घ्यायचं आणि फिरवायचं, विरल करायचं. हां, सर्कलमध्ये तुम्ही फिरवलं की या स्टोनचं जे सर्कलमध्ये मोशन होणार आहे या मोशनला आपण काय म्हणणार आहोत, सर्क्युलर मोशन. म्हणजे इथे ज्यावेळेस तुम्ही स्टोन हा स्ट्रिंगला टाय करता आणि तो स्टोन जो आहे तो विरल करता हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये, तेव्हा त्या स्टोनचं मोशन हे कसलं मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे. ओके, त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा. सपोज आपण वॉच कन्सिडर केलं, वॉच, तर वॉचमध्ये काय असतात, मिनिट हँड असतो, सेकंड हँड असतो, आवर हँड असतो, बरोबर की नाही. आणि या तिघांचं पण मोशन ऑफ मिनिट हँड, second hand, hour hand in a clock is also a circular motion. ओके, मिनिट हँड, आवर हँड आणि सेकंड हँड या तिघांचं मोशन जे आहे हे कसलं मोशन आहे तर सर्क्युलर मोशन आहे. यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट सपोज आपण घेतलं ते एक्झाम्पल असेल मूनचं. हां, मून जेव्हा अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व होतो तेव्हा त्याची ऑर्बिट कशी आहे, सर्क्युलर ऑर्बिट आहे. म्हणजे इथे मूनचं रोटेशन अराउंड अर्थ जे आहे हे कसलं मोशन आहे तर सर्क्युलर मोशन आहे. म्हणजे मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ इज ऑल्सो सर्क्युलर मोशन. ओके, मग आता इथे एक्झाम्पल्स आपण लिहायचे. कोणतं एक्झाम्पल येईल, फर्स्ट मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ, मोशन ऑफ मून अराउंड अर्थ, motion of moon around earth is circular motion. Then second is motion of stone tied to string and whirled in horizontal circle. ओके, त्यानंतर थर्ड एक्झाम्पल मोशन ऑफ मिनिट हँड, सेकंड हँड, आवर हँड इन अ क्लॉक. ओके, मोशन ऑफ मिनिट हँड, सेकंड हँड अँड आवर हँड इन अ क्लॉक हे जे मोशन आहेत यांचे हे सुद्धा कसले मोशन आहेत तर सर्क्युलर मोशन आहे. ओके, सर्वांना लक्षात आलेलं आहे का बघा. सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे आपण पाहिलं आणि त्यानंतर त्याचे आपण एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. पहिल्यांदा सगळ्यात काय सांगितलेलं आहे मी, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय द सर्क्युलर मोशन, मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज द सर्क्युलर मोशन. सेकंड एक्झाम्पल्समध्ये काय पाहिलं आपण, मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ इज एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन. नेक्स्ट मोशन ऑफ अ स्टोन टाईड टू अ स्ट्रिंग अँड व्हिरल्ड इन हॉरिझॉन्टल सर्कल
Third is motion of minute hand, second hand and hour hand in a clock. It is also example of the circular motion. ओके, डेफिनिशन आणि एक्झाम्पल्स आपण इथे पाहिलेले आहेत. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत. नेक्स्ट बघा, ज्याप्रमाणे जसं आपण लिनियर मोशन जर असेल म्हणजेच ट्रान्सलेशनल मोशन जर आहे तर त्या ट्रान्सलेशनल मोशनमध्ये म्हणजेच लिनियर मोशनमध्ये आपण व्हेलॉसिटी ही कसली व्हेलॉसिटी घेतो, लिनियर व्हेलॉसिटी घेतो. डिस्प्लेसमेंट ही लिनियर डिस्प्लेसमेंट असते. लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन ह्या टर्म कन्सिडर केल्या जातात. कोणत्या मोशनमध्ये, ट्रान्सलेशनल म्हणजेच लिनियर मोशनमध्ये कोणत्या टर्म आपण कन्सिडर करतो, लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी आणि लिनियर ॲक्सेलरेशन. आता ज्या वेळेस आपण सर्क्युलर मोशन कन्सिडर करतो, सर्क्युलर मोशन, तर त्या सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला लिनियर हा वर्ड काढून तिथे काय टाकायचं आहे, अँग्युलर. ओके, म्हणजे सर्क्युलर मोशनसाठी डिस्प्लेसमेंट ही कोणती असेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार आहे. व्हेलॉसिटी कोणती असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी असेल. त्यानंतर ॲक्सेलरेशन कोणतं असेल, तर अँग्युलर ॲक्सेलरेशन असेल. लक्षात काय ठेवायचं आहे, सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला काय म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट हा रोटेट होतोय, सर्कलमध्ये रोटेट होतोय, सर्क्युलर मोशन आहे किंवा रोटेशनल मोशन आहे, तर त्या केसमध्ये व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन या तिघांच्या आधी कोणता वर्ड लागणार, अँग्युलर. ओके, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण आता बघणार आहोत ती टर्म आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे हे आपण बघूयात. डायग्रॅम बघा इथे पहिल्यांदा. सपोज अशा प्रकारे एखादा सर्कल आहे आणि या सर्कलवर इथे सपोज एखादा पार्टिकल काय होतोय, रिव्हॉल्व होतोय. हां, पार्टिकल काय होतोय, रिव्हॉल्व होतोय. टाईम t=0 असताना पार्टिकल इथं ए या पोझिशनला सपोज आहे. त्यानंतर सपोज पार्टिकल थोडासा पुढे आला, टाईम टी नंतर तो कुठे आला, तर बी या पोझिशनला आला आणि त्याची ही आहे डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे कोणती डायरेक्शन आहे बघा, अशा डायरेक्शनमध्ये तो रिव्हॉल्व होतोय, म्हणजे ही डायरेक्शन आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, सपोज एखादा पार्टिकल आहे, तो पार्टिकल या सर्कलवर काय होतो, रिव्हॉल्व होतो. कोणत्या डायरेक्शनमध्ये रिव्हॉल्व होतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रिव्हॉल्व होत आहे. आणि इथं टाईम t=0 असताना पार्टिकलची पोझिशन आहे ए. त्यानंतर आफ्टर टाईम टी म्हणजे ज्या वेळेस टाईम टी एवढा टाईम गेला त्यानंतर पार्टिकल कुठे आलेला आहे, बी या पोझिशनला आलेला आहे. आणि ए पासून बी पर्यंत त्यानं हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे या सर्कलवर, या डिस्टन्सला आपण म्हणणार आहोत आर्क लेंथ. काय असणार आहे, ही या आर्कची लेंथ असणार आहे ए बी. ए बी काय असणार आहे, या सर्कलचा सर्कम्फरन्सचा आपण एक छोटासा पार्ट घेतला आहे आणि तेवढं डिस्टन्स त्या पार्टिकलनी टी या टाईममध्ये कव्हर केलं आहे आणि त्या डिस्टन्सला आपण आर्क लेंथ म्हणतोय आणि ते डिस्टन्स आहे एस. एस म्हणजे आहे आर्क लेंथ. ओके, त्यानंतर हा जो अँगल आहे हा मी इथं सेंटर घेते, सेंटरला नाव असेल सपोज ओ आणि इथं अँगल जो तयार झालेला आहे तो आहे सपोज थीटा. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही काय असणार आहे, रेडियस असणार आहे. हां, बघा याच्यामध्ये मी काय काय सांगते नीट लक्षात घ्या. Consider a particle which is moving along the circumference of circle. Consider a particle which is moving along the circumference of circle. Okay, initially at time t=0 the particle is at position A. Initially at time t=0 particle is at position A. Then after time t it will reach at point B or position B. It will reach after time t at position B. Okay, then theta is the angle made by this r radius with origin. Okay, in time
टी, अँगल कव्हर्ड बाय द पार्टिकल ड्युरिंग टाइम टी काय असणार आहे, थीटा असणार आहे. त्यानंतर ए बी, व्हॉट इज ए बी, ए बी इज द आर्क लेंथ. ओके, ए बी असणार आहे आर्क लेंथ. ओके, तर ए म्हणजे आहे इनिशियल पोझिशन, ए इज द इनिशियल पोझिशन ॲट टाइम t equal to 0. Then b is the final position at time t. It is the final position at time t. Then AB is the arc length. AB is the arc length. Then theta is the angle सबटेंडेड. ओके, अशा प्रकारे इथे आपण या टर्म्स रिप्रेझेंट केलेल्या आहेत. आणि आर म्हणजे काय असणार आहे, तर रेडियस ऑफ सर्कल. आर म्हणजे काय असेल, तर रेडियस ऑफ सर्कल असेल. आणि ही जी आर्क लेंथ आहे ए बी, याचा सिम्बॉल असेल सपोज एस. एस म्हणजे असणार आहे आर्क लेंथ. ओके, अशा प्रकारे इथं आपण गिवन ज्या या टर्म्स आहेत ह्या पहिल्यांदा नोट केल्या. आता सगळ्यात पहिल्यांदा मला इथे सांगायचं आहे ते टर्म आहे रेडियस व्हेक्टर म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय द रेडियस व्हेक्टर. ओके, आता बघा रेडियस व्हेक्टर म्हणजे काय. सपोज पार्टिकलची पोझिशन ए आहे, पार्टिकल कुठे आहे, ए या पोझिशनला आहे आणि सेंटर कोणता आहे, ओ आहे. सेंटर कोणता आहे सर्कलचा, ओ. तुम्ही काय केलं, तर या सेंटरपासून पार्टिकलच्या पोझिशनपर्यंत एक व्हेक्टर ड्रॉ केला. ओके, सर्कलच्या सेंटरपासून पार्टिकलच्या पोझिशन ए पर्यंत आपण एक व्हेक्टर ड्रॉ केला आणि तो जो व्हेक्टर आहे ती रेडियस आहे, त्या सर्कलची ती काय आहे, रेडियस आहे. पण तो जो ॲरो आहे तो ॲरो काय दाखवतो की तो व्हेक्टर आहे. ओके, आणि ही रेडियस आहे पण तो व्हेक्टर आहे म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, रेडियस व्हेक्टर. ओके, रेडियस व्हेक्टर म्हणजे काय, व्हेक्टर म्हणजे काय असणार आहे सांगा मला. रेडियस व्हेक्टरचे डेफिनिशन काय असेल बोला बरं इथे. बघा रेडियस व्हेक्टर म्हणजे काय असणार आहे, डेफिनेशन बघा याची. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल along the circumference of circle, is called as radius vector. What is mean by the radius vector? A vector drawn from center of the circle to the position of the particle along the circumference of circle is called as the radius vector. ओके, रेडियस व्हेक्टर म्हणजे मी काय सांगितलेलं आहे की एखादा व्हेक्टर आहे, व्हेक्टर कुठून ड्रॉ केलेला आहे तर सेंटरपासून. ओके, या सर्कलच्या सेंटरपासून व्हेक्टर ड्रॉ केला आणि तो कुठंपर्यंत आहे तर पार्टिकलच्या पोझिशनपर्यंत आहे. सेंटरपासून पोझिशनपर्यंत व्हेक्टर ड्रॉ केलेला आहे. ओके, आणि पार्टिकल आहे कुठे तर सर्कलच्या सर्कम्फरन्सवर आहे. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज द रेडियस व्हेक्टर. ओके, रेडियस व्हेक्टर म्हणजे काय हे सगळ्यांना समजलं का ते सांगा मला पहिल्यांदा. रेडियस व्हेक्टर म्हणजे काय आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे का. ओके, रेडियस व्हेक्टर म्हणजे काय, रेडियसच आहे
फक्त त्याला आपण ॲरो काढलेला आहे आणि तो ॲरो जो आहे त्याचं साईन व्यवस्थित लक्षात ठेवा. तो ॲरो हा इनवर्ड डायरेक्शनमध्ये नाही, ॲरो कुठे आहे तर आउटवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. ॲरो जो आहे या आरचा हा कुठे आहे आउटवर्ड डायरेक्शनमध्ये, फ्रॉम सेंटर टू द पोझिशन, याला म्हणायचं आहे रेडियस वेक्टर. ओके. त्यानंतर आपण सेकंड डेफिनिशन बघणार आहोत, ती म्हणजे आहे व्हॉट इज मीन बाय द पोझिशन वेक्टर. व्हॉट इज मीन बाय द पोझिशन वेक्टर. आता पोझिशन वेक्टर म्हणजे काय असतो बघा. रेडियस वेक्टर जो आहे की नाही त्यालाच पोझिशन वेक्टर असं म्हटलं जातं, पण ते कधी तर ज्या वेळेस या सर्कलचा सेंटर हा ओरिजिन असतो. हां, ह्या आता बघा ऑलवेज कोणतं पण जेव्हा तुम्ही सर्कल कन्सिडर करताय तर त्या सर्कलचा सेंटर हा कुठेही असू शकतो ना, म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स हे काहीही असू शकतात. पण बघा हे कसं आहे, सपोज मी इथे असे ॲक्सिस काढले आणि सपोज मी इथे सर्कल काढला, इथं सर्कल काढला, तर या सर्कलचे कोऑर्डिनेट्स 0 0 आहेत का? नाही. इथं त्याचे कोऑर्डिनेट्स काहीतरी असणार आहेत, इथं त्याच्या कोऑर्डिनेट्सची व्हॅल्यू काहीतरी असणार आहे. सपोज मी इथे सर्कल काढला तर याचे इथं अशा प्रकारे काहीतरी कोऑर्डिनेट्स असतील, बरोबर. म्हणजे सर्कलचे सेंटरचे कोऑर्डिनेट्स हे ऑलवेज 0 0च असतील असं आहे का? नाही, बरोबर. पण जर मी हा सर्कल इथं काढला ओरिजिनला, अशा प्रकारे सर्कल काढला आणि याचा हा सेंटर जो आहे ना हा ॲक्युरेट इथं कशाला आलेला आहे ओरिजिनला आलेला आहे. मग जर अशा प्रकारे सर्कल रिप्रेझेंट केलेला असेल आणि सपोज मी इथं एखादा पार्टिकल दाखवला आणि हा वेक्टर दाखवला, सगळ्यांच्या लक्षात येते का बघा. सपोज मी असा सर्कल काढलेला आहे आणि हा कुठे आहे सांगितला मी ओरिजिनला आहे, याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 0 आणि सपोज मी इथे पार्टिकल घेतला त्याचा अशा प्रकारे पोझिशन वेक्टर दाखवला आणि याचे कोऑर्डिनेट्स आहेत सपोज 3 4, तर एक्स ॲक्सिसवर आहे 3, वाय ॲक्सिसवर आहे 4 आणि याच्यावरून आपल्याला काय समजते तर त्या पार्टिकलची पोझिशन समजते आणि म्हणून त्याला काय म्हणायचं आहे पोझिशन वेक्टर. पण ॲक्च्युली ही या सर्कलची काय रेडियस आहे म्हणून हा रेडियस वेक्टर सुद्धा आहे, पण तो काय दाखवतोय तिथली पोझिशन दाखवतोय पार्टिकलची विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ द कोऑर्डिनेट सिस्टीम आणि म्हणून त्याला पोझिशन दाखवणारा वेक्टर म्हणून काय म्हणायचं आहे पोझिशन वेक्टर. ओके. म्हणजे रेडियस वेक्टर जो आहे त्यालाच पोझिशन वेक्टर असं म्हटलं जातं. कधी तर ज्यावेळेस सर्कलचा सेंटर तो काय असतो ओरिजिन असतो, त्याचे कोऑर्डिनेट्स हे 0 0 असतात. ओके. म्हणजे पोझिशन वेक्टर म्हणजे काय सांगाल, रेडियस वेक्टर is called as position vector, is called as position vector, is called as position vector if center of the circle, if center of circle is at origin, if the center of circle is at origin. ओके. सगळ्यांना समजलं का बघा. व्हॉट इज मीन बाय रेडियस वेक्टर, अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज द रेडियस वेक्टर. इट इज रिप्रेझेंटेड बाय आर बार. रेडियस वेक्टर कसा रिप्रेझेंट केला जातो आर बार या सिम्बॉलनी तो रिप्रेझेंट केला जातो. रेडियस वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय आर बार. ओके. रेडियस वेक्टरचं मॅग्निट्यूड हे इज इक्वल टू काय असतं रेडियस, याचं मॅग्निट्यूड हे रेडियस एवढंच असणार आहे आणि त्याचा ॲरो जो आहे तो फ्रॉम सेंटर टू पोझिशन म्हणजे पोझिशनकडे आहे, आउटवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. त्यानंतर पोझिशन वेक्टर म्हणजे काय तर रेडियस वेक्टर जो आहे त्यालाच पोझिशन वेक्टर असं म्हटलं जाईल, पण त्या सर्कलचा हा जो सेंटर आहे हा जो आहे हा कुठे असला पाहिजे ओरिजिनला, म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स जर 0 0 असतील तरच या रेडियस वेक्टरला पोझिशन वेक्टर असं म्हटलं जातं. ओके. आता रेडियस वेक्टर आणि पोझिशन वेक्टर म्हणजे काय हे क्लिअर झालं असेल तर आता आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय तो म्हणजे काय आपला अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा पॉईंट चालू आहे. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे आपल्याला इथे आता बघायचं आहे. तर आता अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनिशन आपण बघणार आहोत. अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनिशन. आता डेफिनिशन मी आत्ताच सांगितले की पाठ करायची नाही आहे, आपल्याला त्याचं मिनिंग माहिती पाहिजे. बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय
की पार्टिकलनी टी एवढ्या टाईममध्ये इथं ओरिजिनसोबत सेंटरसोबत जो इथे अँगल तयार केलेला आहे, या अँगलला, हा जो अँगल थीटा आहे, या अँगलला अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हटलं जातं. हा जो अँगल आहे ते म्हणजेच काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. आता आपल्याला डिफाईन करायचं आहे, हा जो अँगल आहे हा कुणी तयार केला, तर तो अँगल तयार केलेला आहे दोन रेडियस व्हेक्टर्सनी, बरोबर. इकडे एक रेडियस व्हेक्टर आहे आणि इकडे एक रेडियस व्हेक्टर आहे, हे आर आर, आणि यांच्यामधला हा अँगल जो आहे हा आहे थीटा. याला आपण म्हणतोय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे हा अँगल कुणी तयार केला, तर रेडियस व्हेक्टर्सनी तयार केला. कुठं तयार केला, सर्कलच्या सेंटरला तयार केला. कधी तयार केला, तर टाईम टी मध्ये तयार केला. किती टाईम लागला त्याला, टी एवढा टाईम लागला. तर एवढ्या टाईममध्ये रेडियस व्हेक्टरनी सेंटरसोबत जो अँगल तयार केला त्याला म्हणायचं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनिशन काय असेल बघा. व्हॉट इज मीन बाय द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, डेफिनिशन काय असू शकते, बोला बरं. अँगल कुणी सबटेन केलेला आहे, रेडियस व्हेक्टरने. कुणासोबत केलेला आहे, सर्कलच्या सेंटरसोबत. आणि कधी केलेला आहे, इन टाईम टी. ह्या सगळ्यांना एकत्र आणायचं आणि मग आपल्याला काय मिळेल, इथे डेफिनिशन मिळेल. डेफिनिशन काय असेल बघा. अँगल सबटेंडेड बाय रेडियस व्हेक्टर at center of circle in time t is called as angular displacement. Okay, what is mean by angular displacement? The angle subtended by radius vector at the center of the circle in time t is called as the angular displacement. Okay, आता ही जी angular displacement आहे, सपोज तुम्हाला म्हटलं आता या डायग्रॅममध्ये angular displacement काय आहे, तर ती आहे थीटा. या डायग्रॅममध्ये angular displacement किती आहे, थीटा एवढी आहे. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर याचा फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे. तर थीटा हा अँगल आहे ना, आणि अँगल म्हणजेच काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. आणि ही कशी फाइंड आउट केली जाते, तर आर्क लेंथ अपॉन काय करायचं आहे, रेडियस. ओके, आर्क लेंथ अपॉन रेडियस हा रेशो घेतल्यानंतर आपल्याला मिळणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता आर्क लेंथ किती आहे बघा. याच्यामध्ये ए बी एवढं डिस्टन्स कवर झालं आणि ही आहे आर्क लेंथ किती आहे, एस आहे. रेडियस किती आहे, आर आहे. मग इथं थीटा इक्वल टू काय असणार आहे, एस अपॉन आर. मग थीटाचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळतो, एस अपॉन आर असा मिळतो. आणि यातला थीटा हा काय रिप्रेझेंट करतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इज इक्वल टू असणार आहे एस अपॉन आर. हे नोट करून घ्या पहिल्यांदा सगळ्यांनी. ओके, लिहून झालंय का सगळ्यांचं? झालंय ना? हां, आता पुढे बघूयात आपण. बघा सगळ्यांनी, बघा एकदा परत एकदा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय आहे, तर अँगल आहे. अँगल कुणी सबटेन केलेला आहे, कुणी तयार केलेला आहे, रेडियस व्हेक्टरनी.
अँगल रेडियस वेक्टरने कुठे तयार केलेला आहे, सर्कलच्या सेंटरला, आणि कधी, तर इन टाइम टी. अँगल सबटेंडेड बाय रेडियस वेक्टर ॲट द सेंटर ऑफ द सर्कल इन टाइम टी इज कॉल्ड एज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड इट इज गिव्हन बाय थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस S upon R, that is theta is equal to S by R. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला मिळालेला आहे आपल्याला S upon R. आता पुढे आपण बघूयात, थीटा इज इक्वल टू S by R आहे. त्यानंतर सपोज तुम्हाला असं सांगितलं की स्मॉल टाईम आहे, म्हणजे टोटल टाईम सपोज टी आहे, तर टी या टाईममध्ये अँगल किती तयार झालेला आहे, थीटा. म्हणजे टी या टाईममध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे सपोज थीटा, तर डेल्टा टी या स्मॉल टाईममध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंटसुद्धा स्मॉल असेल. किती असेल ती, डेल्टा थीटा असेल. बघा तुम्हाला काय सांगितलं, टोटल टाईम टी आहे एवढा इथून इथंपर्यंतचा, तर त्या टाईममध्ये किती डिस्प्लेसमेंट झाली, थीटा एवढी डिस्प्लेसमेंट झाली. आता तुम्हाला सांगितलं सपोज टाईम स्मॉल केला, म्हणजे किती घेतला तो, डेल्टा टी एवढा टाईम घेतला, तर त्या टाईममध्ये जे डिस्प्लेसमेंट होणार आहे ते थीटा असेल का, मोठी डिस्प्लेसमेंट होईल का, नाही. म्हणजे सपोज तुम्हाला असं सांगितलेलं आहे की पार्टिकल इथून निघाला ए पोझिशनपासून आणि स्मॉल टाईम आहे, किती आहे तो, डेल्टा टी एवढा टाईम आहे, तर त्या टाईममध्ये एवढाच आर्क कवर केला जाईल. ओके, ही असेल त्याची फायनल पोझिशन बी, आणि ही जी इथं आर्क लेंथ असणार आहे ही असेल डेल्टा एस, ही असेल रेडियस, आणि हा जो अँगल आहे हा असेल डेल्टा थीटा. ओके, म्हणजे टाईम जर कमी असेल तर डिस्प्लेसमेंट पण कमी असणार आहे. मग टाईम किती घेतला आपण, डेल्टा टी एवढा स्मॉल टाईम घेतला, आणि त्या स्मॉल टाईममध्ये जी डिस्प्लेसमेंट होणार आहे ती आहे स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट डेल्टा थीटा, आणि त्यावेळेस जो आर्क कवर झाला तो आहे डेल्टा एस. मग डेल्टा थीटा म्हणजे काय, तर स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन स्मॉल टाईम डेल्टा टी. डेल्टा एस इज द arc length which is covered in time delta t and r is the radius. ओके, तर आता याचा फॉर्म्युला काय येणार मग, तर डेल्टा थीटा इज इक्वल टू डेल्टा एस अपॉन आर. मग अशी आपण फॉर्म्युला काय पाहिला होता की थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला होता एस बाय आर. इथे फॉर्म्युला काय मिळाला, डेल्टा थीटा इज इक्वल टू डेल्टा एस अपॉन आर. आता नीट लक्षात ठेवायचं मी काय सांगते, हा थीटा जो आहे याला म्हणायचं फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि डेल्टा थीटा ही आहे स्मॉल अँग्युलर किंवा इन्स्टंटेनियस म्हणू शकता. इथे इन्स्टंटेनियस कोणता वर्ड वापरायचा, इन्स्टंटेनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, बघा थीटा म्हणजे टोटल टी या टाईममधली डिस्प्लेसमेंट, त्याला म्हणायचं फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि डेल्टा थीटा म्हणजे टाईम इंटरवल कमी केला तर तेव्हाची डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे आपण म्हणतो ना 10 सेकंदात आणि 1 सेकंदात किंवा फर्स्ट सेकंदमध्ये, पहिल्या सेकंदात, दुसऱ्या सेकंदात, म्हणजे टाईम इंटरवल कमी झाला की ती व्हॅल्यू रिप्रेझेंट करते इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, आणि जर टाईम इंटरवल मोठा असेल तर व्हॅल्यू असते ॲव्हरेज व्हॅल्यू. ओके, म्हणजे थीटा ही ॲव्हरेज व्हॅल्यू आहे, त्याला म्हणायचं फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि डेल्टा थीटा ही पर्टिक्युलर इन्स्टंटला किंवा स्मॉल इंटरवलमध्ये असणारी डिस्प्लेसमेंट आहे, त्याला म्हणायचं आहे इन्स्टंटेनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे बरं का, हे थीटा जी आहे ती आहे स्केलर क्वांटिटी, आणि डेल्टा थीटा जी आहे ती आहे व्हेक्टर क्वांटिटी. याचा अर्थ फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ स्केलर क्वांटिटी अँड instantaneous angular displacement delta theta is a vector quantity. हा डिफरन्स खूप महत्त्वाचा आहे. थीटाचा फॉर्म्युला तुम्ही एस बाय आर घेतला तर याच्यावरून जो थीटा मिळेल हा कसा आहे सांगितलेला आहे मी तुम्हाला, तर तो आहे स्केलर. आणि डेल्टा थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर स्मॉल घेतली तुम्ही तर डेल्टा थीटाची आपल्याला व्हॅल्यू मिळते इन्स्टंटेनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंटची, ही क्वांटिटी असते व्हेक्टर. ओके, मग आता हा स्केलर आहे थीटा इक्वल टू एस बाय आर, तर याला आपल्याला व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहायची गरज नाही. पण आता हा जर व्हेक्टर असेल
तर याचा आपल्याला वेक्टर फॉर्म माहिती असला पाहिजे. ओके, आता बघा डेल्टा थीटाचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा एस अपॉन आर आहे. यातला हा डेल्टा थीटा वेक्टर आहे, डेल्टा एस वेक्टर आहे, आर वेक्टर आहे. म्हणजे डेल्टा थीटा, डेल्टा एस आणि आर या तिन्ही क्वांटिटी वेक्टर आहेत. याचा अर्थ जर मला प्रोडक्ट लिहायचा असेल दोन वेक्टर्सचा आणि रिझल्ट वेक्टर मिळत असेल तर हा प्रोडक्ट हा कसला असला पाहिजे, वेक्टर प्रोडक्ट असला पाहिजे. बघा डेल्टा थीटा वेक्टर आहे, डेल्टा एस वेक्टर आहे, आर वेक्टर आहे, तिन्ही क्वांटिटीज वेक्टर आहेत. तर आपण डेल्टा थीटा इंटू आर इज इक्वल टू डेल्टा एस असं लिहू शकतो. आणि ह्या तिन्ही पण वेक्टर आहेत, याचा अर्थ या दोघांचा प्रोडक्ट घेतल्यानंतर आपल्याला वेक्टर मिळतो. म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट हा कसला असला पाहिजे, वेक्टर प्रोडक्ट असला पाहिजे. मग आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो, तर डेल्टा एस बार इज इक्वल टू डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार. डेल्टा एस बार इज इक्वल टू काय असणार आहे, डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार. ओके, अशा प्रकारे याचा वेक्टर फॉर्म इथं रिप्रेझेंट केला जाईल. तुम्ही इथंच याला वेक्टर सिम्बॉल टाकू शकत नाही, असं लिहू शकत नाही बरं का तुम्ही. डेल्टा एस बार अपॉन आर बार असं अलाउड नाही. मग तुम्हाला ते कोणत्या फॉर्ममध्ये लिहावं लागतं, प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये. आणि म्हणून डेल्टा एस बार इज इक्वल टू काय असणार आहे, तर डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार. ओके, आता बघा डेफिनिशन झाली अँग्युलर डिस्प्लेसमेंटची. दोन फॉर्म्युले बघितले, त्याचा वेक्टर फॉर्म बघितला. आता राहिलेलं आहे त्याचं युनिट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट जे आहे, एसआय युनिट ते आहे रेडियन. SI युनिट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज रेडियन. कारण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण अँगल काउंट करतो आणि म्हणजे अँगलचं युनिट असलं पाहिजे ते काय असणार आहे, रेडियन असणार आहे. आणि याला डायमेन्शन्स असतील का, नाही, कारण रेडियन हा अँगल आहे आणि इट इज डायमेन्शनलेस. म्हणजे L0, M0, T0 हे याचे असतील डायमेन्शन्स. म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. याला आहेत का डायमेन्शन्स इथे आत्ता, नाही आहेत. आलं सगळ्यांच्या लक्षात. बघा काय काय सांगितलेलं आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर अँगल विच इज सबटेंडेड बाय रेडियस वेक्टर्स ॲट द सेंटर ऑफ द सर्कल इन टाइम t इज कॉल्ड एज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, हाऊ वी कॅन फाइंड द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, it is equal to arc length upon radius. If the arc length is s and radius is r, then theta is equal to s upon r. Okay, if the time interval is very small, it is delta t, then the angle covered is delta theta and the displacement, that is arc length will be delta s. बघा angular displacement delta theta, आर्क लेंथ डेल्टा एस असेल कधी, जेव्हा टाईम हा डेल्टा टी असेल, स्मॉल असेल. पण तिथे आपण रेडियसला डेल्टा आर यूज केला नाही, कारण सर्कलची रेडियस बदलेल का, टाईम जरी कमी झाला रेडियस चेंज होईल का, नाही. म्हणून इथं डेल्टा यूज केलेला नाही आहे, इथं फक्त आर यूज केला आहे. आणि मग त्याचा यूज करून, या फॉर्म्युलाचा यूज करून आपण हा डिराईव्ह केला. डेल्टा थीटा इज इक्वल टू असेल डेल्टा एस अपॉन आर. याला म्हणायचं आहे फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट, याला म्हणायचं आहे इन्स्टंटेनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, थीटा इज अ स्केलर क्वांटिटी, फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ स्केलर क्वांटिटी अँड इन्स्टंटेनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंट डेल्टा थीटा इज अ व्हेक्टर क्वांटिटी. ओके, आणि याचा व्हेक्टर फॉर्म अशा प्रकारे रिप्रेझेंट केला. डेल्टा एस बार इज इक्वल टू डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार. ओके, त्यानंतर याचं SI युनिट काय असतं, रेडियन, आणि डायमेन्शन्स काय असतात, L0, M0, T0. ओके, यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट जी आहे, ह्यात आता इथं आपण याची वेक्टर क्वांटिटी म्हणतो ना, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डेल्टा थीटा ही कसली क्वांटिटी असते, वेक्टर क्वांटिटी असते. मग जर ती वेक्टर असेल तर मग तिची डायरेक्शन कुठे असली पाहिजे. ओके, डायरेक्शन कुठे असणार डेल्टा थीटाची, हां, कुठे डायरेक्ट करायचं त्याला, तर ते जे आहे त्याची डायरेक्शन कशी स्पेसिफाय केली जाते, इट इज स्पेसिफाईड बाय यूजिंग द राईट हँड थंब रूल. कोणता रूल यूज केला जातो, तर राईट हँड थंब रूल याची डायरेक्शन सांगण्यासाठी वापरला जातो.
तर तो रूल काय आहे आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुठे असते हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके.